नमस्कार शेतकरी मित्रांनो, विहिरीसाठी 2024 मध्ये 4 लाख रुपये अनुदान कसे घ्यावे या संदर्भातील ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. अर्ज कोणता भरायचा आहे, कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे, त्यानंतर अटी शर्ती काय आहेत, या योजनेचा लाभ कोणते लाभार्थी घेऊ शकतात, पूर्ण माहिती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींचे कामे करताना अधीनस्थ कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरी संदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये अर्ज सुद्धा देण्यात आलेला आहे. लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया, अर्ज आणि त्यानंतर या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे लागतात याचा उल्लेख सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ए टू झेड माहिती समजून घेणार आहोत. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आता आपण लाभार्थ्याची निवड प्रक्रिया समजून घेऊया. मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1(4) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमे सिंचन सुविधा म्हणून विहिरीचे कामे अनुदेय आहेत. आता यामध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या जमाती, निरधर सूचित जमाती म्हणजे विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी. मित्रांनो, इथं समजून घ्या. पूर्ण डिटेल्स माहिती मी सविस्तर तुमच्यासाठी इथं घेऊन आलेलो आहे. कारण अनेकदा अनेक लाभार्थी विहिरीपासून वंचित होते आणि यामध्ये अनेक लाभार्थ्यांना माहिती नव्हतं की विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान घ्यायचं आहे. यामध्ये कोणकोणते प्रवर्गातील लाभार्थी लाभ घेऊ शकतात, कोणकोणते जाती धर्मातील व्यक्ती लाभ घेऊ शकतात, पूर्ण या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकता. आता त्यानंतर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. स्त्री करता असलेले कुटुंब, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंब, जमीन सुधारण्याचे लाभार्थी आणि इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो, समजून घ्या. विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान पाहिजे असेल तर यामध्ये कोणकोणते लाभार्थी सहभाग होऊ शकतात, अर्ज कोणकोणते लाभार्थी करू शकतात, पुढे सुद्धा काही माहिती देण्यात आली आहे. अजून काही लाभार्थी यामध्ये ऍड होऊ शकतात, हे समजून घ्या. अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी जो आहेत हे सुद्धा लाभ घेऊ शकतात. अधिनियम 2006च्या खालील लाभार्थी. आता यामध्ये श्रीमान शेतकरी 2.5 एकर पर्यंत भूधारणा असलेले लाभार्थी, अल्प भूधारक म्हणजेच 5 एकर पर्यंत भूधारणा असलेले लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आपण आता समजून घेऊया लाभार्थ्याची पात्रता काय आहे. आता लाभार्थ्याची पात्रतामध्ये 1 नंबरला दिलेली जी माहिती आहे, लाभार्थ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असणं आवश्यक आहे. किती? 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असणे आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन अधिनियम 1993च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या 500 मीटर परिसरातील नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर अनुदेय करू नये. बघा, ध्यानात ठेवा, जर पिण्याचे पाणी जर एखादी विहीर असेल गावासाठी त्या 500 मीटरपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. आता त्यानंतर पुढचा जो या ठिकाणी निवड प्रक्रियेसाठी जो लाभ आहे तो म्हणजे 2 सिंचन विहिरीमधील 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही. 2 विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.
ध्यानात ठेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ही अट लागू राहणार नाही. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही. हा सुद्धा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण अट असणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या 7/12 वर या आधीची विहीर नोंद असू नये. जर पूर्वी तुम्ही एखादी विहीर घेतली असेल खूप दिवसाखाली, त्याची नोंद जर 7/12 वरती असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. लाभार्थ्याकडे एकूण क्षेत्राचा दाखला असणं आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील, मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 हेक्टरपेक्षा जास्त असावे. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे. तुमच्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. या जॉब कार्ड संदर्भात मी पूर्वी सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे, आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती काय आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. इच्छुक लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्ज खाली देण्यात आलेला आहे, तो अर्ज कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतच्या अर्जपेटीत टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्यतोवर ऑनलाईन अर्ज सादर करावा. मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा नसेल तर ऑफलाईन अर्ज सुद्धा तुम्ही ग्रामपंचायतसाठी करू शकता. अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे जे आहेत, 7/12 ऑनलाईन उतारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 8आचा ऑनलाईन उतारा तुमच्याकडे गरजेचा आहे. जॉब कार्डची प्रत तुमच्याकडे असावी लागते. सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थ्यांनी मिळून 0.40 हेक्टरपेक्षा अधिक जमीन सलग असल्याचा पंचनामा तुमच्याकडे देणं आवश्यक आहे. सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्रक तुमच्याकडे देणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, एक समजून घ्यायला पाहिजे, अर्जपेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याची कार्य ग्रामपंचायतीचे असेल. जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्जपेटीमध्ये ग्रामपंचायत ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील. ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असेल. तांत्रिक सहाय्यकाचा राहील. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यका सुद्धा ऑनलाईन साठी डाटा एंट्री करावी लागेल तरी त्यांनी ती करावी. मित्रांनो, या ठिकाणी ध्यानात ठेवा, रोजगार सेवक, डाटा एंट्री ऑपरेटर तुमच्या ग्रामपंचायतचा त्याची सुद्धा ही जबाबदारी आहे. तुम्हाला जर ऑनलाईन करायचं नसेल तर ही ग्रामपंचायती अंतर्गत ऑनलाईन अर्ज करून घेतली जाईल. हे ध्यानात ठेवा. प्रत्येक लाभार्थ्यांना ही माहिती असणं आवश्यक आहे, कारण अनेक ग्रामपंचायती अंतर्गत तुम्ही अर्ज करत असताना उडाविडीचे धंदे या ठिकाणी ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत ते करत असतात. परंतु मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नसेल तर तुम्ही इथं ऑफलाईन अर्ज सुद्धा ग्रामपंचायतच्या अर्जपेटीमध्ये टाकू शकता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज जो आहे हे समजून घ्या. ऑफलाईन अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. या अर्जाची प्रिंट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सर्वप्रथम लाभार्थ्याचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा हे सर्व टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या संवर्गात अर्ज करताय, तुमची जी जात आहे त्या ठिकाणी टाकायची आहे. दारिद्र्यरेषेखालील क्रमांक टाकायचा आहे. माझ्याकडे गट क्रमांक किती आहे, एकूण जमीन किती आहे याचा पूर्णपणे सविस्तर उल्लेख या ठिकाणी तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचं पूर्ण नाव, तुम्हाला जर अंगठा येत असेल तर अंगठा टाका, सही करता येत असेल तर सही करून घ्या. दारिद्र्यरेषेखालील क्रमांक, गट क्रमांक, वर्गवारी हे सर्व व्यवस्थित भरून घ्या. मित्रांनो, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये हे अर्ज आहे. तुम्हाला तेवढं काही हार्ड या ठिकाणी जाणार नाही अर्ज भरण्यासाठी. आता या अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे आहेत कोणकोणते समजून घ्या. 5 कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 7/12, त्यानंतर 8अ, जॉब कार्डची प्रत, सामूहिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टरपेक्षा अधिक सलग जमीन, त्यानंतर सामूहिक विहीर असल्याचा समोपचाराने पाणी वापराबाबतचा सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र, आधार कार्ड, बँकेचे पासबुक वगैरे हे सर्व जोडावे लागतात. फोटो सुद्धा तुमचा असणं आवश्यक आहे. आता अर्जाची पोचपावती जी आहे, पोचपावती समजून घ्या. जे जे कागदपत्र तुम्ही जोडलेले सर्व कागदपत्रे या ठिकाणी लिहून दिले जातील. याप्रमाणे आपला अर्ज मनरेगा विहीर वर्ष साठी प्राप्त झाला आहे. ग्रामसेवकाची सही असेल, सरपंचाची सही असेल
अर्जाची पोचपावती तुम्हाला या ठिकाणी दिली जाते। त्यानंतर हा संमतीपत्र पूर्ण सविस्तररित्या वाचून घ्या। याची प्रिंट मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा GR टाकतो, तो GR तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या। हा अर्ज या ठिकाणी जो देण्यात आलेला आहे तो अर्ज सविस्तर भरून घ्या। हा जो संमतीपत्र आहे तो सुद्धा भरून घ्या। सही अंगठा लाभार्थ्यांचा लावा, दिनांक टाका, ठिकाण टाका, साक्षीदार 2 साक्षीदार तुम्हाला टाकायचे आहेत। सर्व व्यवस्थित अर्ज भरून तुम्हाला एकतर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येतं किंवा ऑफलाईन जर अर्ज करायचा असेल तर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही संगणक ऑपरेटर जो असेल त्यांच्याकडून भरून घेऊ शकता। त्यानंतर रोजगार सेवक असेल त्यांच्याकडून भरून घेऊ शकता। जर तुम्हाला अर्ज भरायचा नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतच्या अर्ज पेटीमध्ये तुम्ही टाकू शकता। हा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन नियोजन विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे 4 नोव्हेंबर 2022 रोजी। मित्रांनो, आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या शासन निर्णयाची जी हेडिंग आहे ती समजून घ्या। राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे गतीने पूर्ण करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे। धन्यवाद। पुन्हा भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।